तर नमस्कार मित्रांनो, आज 18 मार्च मार्केट ओपन झालेलं आहे. सकाळचे 9:15 झालेले आहेत. आपण बघत आहोत बँक निफ्टीचा चार्ट. पहिलीच रेड कॅन्डल मार्केटने सुरुवात केलेली आहे. बघा, इथं आपल्याला एम पॅटर्न पाहायला मिळतो. कॅन्डलचा टाइम फ्रेम 5 मिनिटावर निफ्टीमध्ये पण बघा चांगल्या प्रकारे आहे. ते सपोर्ट आहे खाली आणि मार्केट सपोर्टपर्यंत येईल. जेव्हा गॅप डाऊन होते मित्रांनो, तेव्हा गॅप पूर्ण करायचं काम करत असते मार्केट. बँक निफ्टीमध्ये बघू आपण ट्रेंड लाईन ह्या ड्रॉ केलेला आहे आणि आपल्याला जो हा एम पॅटर्नचा जो पॅटर्न दिसत आहे, एम टाईपचा पॅटर्न, याला आपण कन्सिडर करू. म्हणजे इथं जास्त जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथून एंट्री घेणार नाही. इथे पण बघा, इथं आपण ट्रेंड लाईन काढलेल्या आहेत. ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट एक्झॅक्ट वरतं आणि एक्झॅक्ट खाली येत होतं. एक्झॅक्ट त्याच ट्रेंड लाईनमध्ये मार्केट खेळलं आतापर्यंत. परंतु माझ्या विचाराने की जेव्हा पण ट्रेंड लाईन ब्रेक करेल तेव्हा आपल्याला एंट्रीचा चांगला चान्स मिळेल. तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईन कशा काम करतात, कशा वर्क करतात. छोट्या छोट्या गोष्टी मिळतात मार्केटमधून शिकायला. हे बघा, मार्केट आता हे ट्रेंड लाईन कुठे क्लोज होणार आहे, कालचं मार्केट कुठे ओपन झालं होतं, तो जो गॅप आहे तेवढा मार्केट मला फुल आज वाटत आहे की मार्केट आज वरच्या साईडला जाईल. कारण की मार्केट ट्रेंड लाईन पण ब्रेक करत आहे. बघा, आपण हा पॅटर्न काढतो. या प्रकारे आपण समजून घेऊ शकता की मार्केट दोन चान्सेस. आता एक तर ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर एक तर वरच्या डायरेक्शनला जाईल, एक तर खाली ब्रेकआउट करेल. कारण की मार्केट टाइम घेत आहे आणि आज सोमवार असल्यामुळे साहजिकच आहे. बघा, डोजी बऱ्याच प्रकारे बनत आहे. ट्रेंड लाईन पण आपलं तिथं हे होत आहे, दोन्ही जॉईन होत आहे तिथे. बँक निफ्टीमध्ये पण बघू, तिथं पण सेम पॅटर्न टाईप आणि ट्रेंड लाईन आपण काढलेल्या आहेत. फक्त मार्केटमध्ये पेशन्स ठेवा मित्रांनो. कारण की आजचा स्पेशल आम्ही बरेच लॉसेस केलेले आहेत. असं नाही की नाही, आजच तुम्हाला फुकट ज्ञान देत आहे. या सगळ्या गोष्टी मार्केट शिकवते आपल्याला बरोबर. हे बघा, आपण ट्रेड प्लॅन करणार तर नाही, फक्त बघू. पण मला तर वाटतं आज मार्केट वरच्या डायरेक्शनलाच मुवमेंट देणार आहेत. मार्केट आपल्याला ट्रॅप करायचा प्रयत्न करत असते. असा जो ट्रँगल पॅटर्न आहे त्याच्यामध्ये नवीन बायर येतात, सेलर येतात, एंट्री होतात नवीन. अशानं मार्केट पैसा घेऊन घेत असतं. आणि जो नवीन ट्रेडर असतात, जे नवीन नवीन येतात, ते मार्केट असं इझिली त्यांना काढून टाकते. बघा ना, मार्केट जेव्हा ओपन झालं होतं तेव्हा स्लोली आपल्या टार्गेटपर्यंत हे जे आपण हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे इथपर्यंत मार्केट गेलं आणि तिथून लगेच एकच रेड कॅन्डल बनवली आणि खाली पाडून टाकलं मार्केटनं एकाच याच्यात. स्टॉप लॉस हिट. आता तरी मला वाटत आहे मार्केट जेवढा वेळ घेत आहे, मार्केट वेळ त्याच्याचसाठी घेत असते कुठेतरी मुवमेंट होणार आहे. इझिली मार्केट आपल्याला देऊ तर नाही शकत ना, की आलं मार्केट ओपन झालं आणि लगेच तुम्हाला टार्गेट. आणि आज सोमवार असल्यामुळे थोडा वेळ तर करावाच लागेल. आणि ज्याच्याकडे पेशन्स तोच मार्केटमध्ये टिकते. मार्केटमधून फक्त पैसा घेणं इम्पॉर्टंट नाही, तुम्ही शिका जसं की मी शिकतो. आपल्या यूट्यूब चॅनलचा उद्देश हाच आहे की प्रत्येक मराठी तरुणाला शेअर मार्केटबद्दल जागृत करणे. बघा, आपण खाली जो ट्रेंड लाईन होती आपण त्याचा सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे सपोर्ट म्हणजे कालचा जो लो होता तो आपण गेस केलेला आहे. आणि मार्केट ज्या ट्रेंड लाईनमधून, ज्या ट्रँगल पॅटर्नमधून खालीवर करत आहे, आपण तिथं एक्झॅक्ट पॉईंट ड्रॉ करू. म्हणजे समजून जाते ना तुम्हाला पण की बघा या ट्रेंड लाईनपर्यंत आलं मार्केट आणि इथून डायरेक्ट रिव्हर्स म्हणजे वरतं.
वरतून खाली, खालून वरतं, हे सेम चालू आहे. जोपर्यंत ट्रायंगल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण एंट्री करणार नाही, कारण की मार्केट इझिली तिथंच दिसतं. इथून एंट्री घेतली, खाली बघा खालपर्यंत आणते, खालून एंट्री घेतली की वरपर्यंत नेते, वरतून परत खाली. म्हणजे तिथच्या तिथं कन्सॉलिडेशन करत आहे, तिथंच मार्केट फिरत आहे. कधी कधी या गोष्टी पण समजल्या पाहिजे आपल्याला. मार्केटमध्ये जसे जसे तुम्ही जुने व्हाल, जसा जसा एक्सपिरियन्स येईल, त्या सगळ्या गोष्टी आपोआप प्रत्येकाला कळतात. फक्त वेट धरा, पेशन्स ठेवा आणि योग्य एंट्री घ्या. छोटे मोठे प्रॉफिट घ्या बस. एकाच दिवशी ओव्हर ट्रेडिंग करू नका. ओव्हर ट्रेडिंगमुळेच लॉस होतात. परंतु आपल्याला जोपर्यंत वाटत नाही खालचा पॉईंट, जे खालची लाईन आहे आपण जो ड्रॉ केलेला आहे, जोपर्यंत ब्रेक होणार नाही, म्हणजे प्रिव्हियस लो, तोपर्यंत नो एंट्री. कारण मार्केट पॅटर्न दिसतच आहे आणि तुम्ही बाकी बघू शकता. फिन निफ्टी, बँक निफ्टी, HDFC बँक, ॲक्सिस बँक, या सगळं बघा. आपला जो निफ्टीचा आहे तो मला क्लिअर हेच दाखवत आहे की या ट्रायंगल पॅटर्नमध्ये थोडा वेळ अजून कन्फ्यूज करेल. बघू, कारण की कालचा जो हाय होता, म्हणजे तिथे जे अटकलेले लोक आहेत त्यांना काढासाठी मार्केटवर तर जाईलच. आणि तो गॅप पण बघा किती छान प्रकारे इथून सपोर्ट घेतलेला. इथं पण सेम कंडिशन, इथं पण सपोर्ट घेत आहे. कारण की ट्रेन लाईनला टच होत आहे मार्केट आणि तिथून पलटी, तिथून डायरेक्ट रिव्हर्स. वरच्या साईडला पण सेम. जोपर्यंत ट्रेन लाईन ब्रेक होणार नाही, जोपर्यंत कुठं सिग्नल देणार नाही, बघा खालून पण हे जे बनत आहे ट्रेन लाईनला जे टच करून, पण याचा प्रिव्हियस त्याचा जो लो आहे कुठंच ब्रेक होत नाही, वरच्या पण डायरेक्शनला सेम. त्याच्यामुळे आपण थोडा वेट धरतो आणि वेट केलाच पाहिजे मित्रांनो. मार्केटची मुवमेंट आपण अंदाजे जरी धरले तर किती पॉईंटची मुवमेंट आहे बघूया. इथून जवळपास जर ब्रेक झालं तर 94च्या जवळपास येईल असते. पण मला तरी कन्फर्म वाटत आहे की मार्केट अपसाईडलाच मुवमेंट देईल. तरी बघू. सिंगल लॉटवर मित्रांनो खेळत जा. जे नवीन आहे त्यांनी सिंगल लॉटपासूनच सुरुवात करा. मला तर अगोदर समजत पण नव्हतं, तर मी तर 400-500 क्वांटिटी घेऊन ट्रेड करत होतो. त्याच्यामुळे माझे बरेच लॉस झालेले आहेत. परंतु मी तुमचा एक भाऊ म्हणून सांगतो, सिंगल लॉटमधून खेळा. लॉसेस होतात, होऊ द्या, बिंदास शिका. निफ्टी म्हणजे कसं, मार्केट जेवढा वेळ घेते ना तेवढं रिटर्न करते. परतफेड प्रत्येक गोष्टीची होते. निफ्टीमध्ये बघा ना, आपण अपसाईडलाच का म्हणत आहोत, अरे की दिसत आहे ट्रायंगल पॅटर्न, त्याच्यामध्ये जो कॉन्सोलिडेशन, इतका वेळ मार्केट कन्फ्यूज करत आहे, ट्रॅप करत आहे सर्वांना. मुवमेंट कुठेच मिळत नाही. तिथंच हे आहे ना, ना अपसाईड ना डाऊन साईड, तिथल्या तिथलं मार्केट खेळत आहे. त्या पॉईंटला आपल्याला कॅप्चर करायचं आहे. आपण बघू. ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल आणि खालच्या सपोर्टपर्यंत आपण जर बघत असो, इथं पण एक ट्रेड घेऊ शकतो आपण. फर्स्ट टार्गेट तर आपलं जवळचंच इथची प्रिव्हियस लो, म्हणजे इथची प्रिव्हियस कॅन्डल जी आहे तिचा लो आपण पहिलं टार्गेट. सेकंड थर्ड कॅन्डलचं. बट बघू मित्रांनो, आपण टार्गेट एक बघू. आपण इथे एंट्री करू आता. आपण किती 15 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट पण बघू चांगल्या प्रकारे आहे. मी इथे एंट्री करत आहे मित्रांनो. ठीक. कारण की मित्रांनो इथे ब्रेक लाईन झालेली आहे, ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे.
त्याच्यामुळे ट्रेड घेता. आणि स्टॉप लॉस 15 पॉईंटचा त्याला काही वाटणार नाही. बघा मित्रांनो, फर्स्ट कॅन्डल ब्रेक झालीच. आपण सेकंडचा पण बघू. बघा मार्केट जे इतक्या वेळचं ट्रॅप करत होतं ते मुवमेंट कुठे ना कुठे देणारच आहे, बट अपेक्षा अपसाईडला होती. डाऊन साईडला मार्केटने देत आहे. ही जर कॅन्डल ब्रेक झालं समजा, पुन्हा एकदा आपण हाय क्वांटिटीनं खालच्या साईडला हे करू, एंट्री घेऊ. बघा मित्रांनो, इतक्या वेळचा आपण जो पेशन्स करत होतो, भलेही अपसाईड नसेल म्हणा, डाऊन साईड तरी असो, पण एंट्री तर योग्य मिळत आहे. फक्त पेशन्स. कुठं पण मधात एंट्री घेऊन फायदा नाही, सगळा लॉसेस होऊन जाईल. बघा मित्रांनो, आपल्या कॅन्डलच्या जवळपास येत आहे आपलं टार्गेट. जास्त मोठं तर नको, पण छोटंसं जरी असलं तर चालते. बघा सेकंड टार्गेट आपलं अचीव होत आहे. आणि थर्ड बस लास्ट या सपोर्टपर्यंत येईल म्हणजे येईलच मार्केट, कारण की सपोर्ट घेतच असतो. वाह वाह, इझिली. बघा मार्केट, बघा इझिली आपला हा ट्रेड झालेला आहे. बस मी एक्झिट होतो, कारण की अशा टाईमला रिव्हर्सर पण येऊ शकतो. जेवढी मुवमेंट असते तेवढंच दुसरी कॅन्डल फटाक्कन ग्रीन बनली की येऊन जात असतो. लॉस जेवढा प्रॉफिट तेवढा कव्हर करून टाकतो एकाच कॅन्डलनं. मग त्याच्यामुळे मी एक्झिट इथे सेफली होऊन जाते. बघा मित्रांनो, इथं आपला चांगल्या प्रकारे 1800 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. बस मित्रांनो, आता तुम्ही सेफली एक्झिट होत आहे. बघू आता मार्केटने अजून जर पुढं काही केलं ते. माझं कसं असतं मित्रांनो, एका दिवशी आपण एकच ट्रेड. आणि बघा मित्रांनो, आता जे बरं झालं आपण मित्रांनो तिथून एक्झिट केली. आता इथून बघा, आता आपण सेकंड ट्रेडसाठी प्लॅन करत आहोत मित्रांनो. इथे सेकंड ट्रेड जो की आपलं आपण म्हणत होतो की अपसाईड मुवमेंट येईल, आता त्या ट्रेडची आपण वाट बघतो. या डाऊन ट्रेडनं तर आपल्याला ट्रेड दिलेला आहे एक, परंतु तिथूनच जे रिव्हर्सल आलं पुरं अपसाईडसाठी आहे. कारण इथं इझिली चांगल्या प्रकारे आपले जे ट्रायंगल पॅटर्न होता इथं पण ब्रेक होताना मला दिसत आहे. आता अपसाईड मुवमेंट म्हणजे जे कालचे जे इथून हाय होता, या लेवलसाठीच आपण ट्रेड बघू. मला इथे एंट्री एक छान प्रकारे दिसत आहे. बघा मित्रांनो, 5-6 प्रकारचा आपला जो स्टॉप लॉस राहील आणि 94.90 मीन्स 95 अप्रॉक्सिमेटली 95% आपला टार्गेट. ते पण मित्रांनो निफ्टीमध्ये. त्याच्यापेक्षा आपण बघू. आधीच आपला डाऊन साईडचा ट्रेड चांगला गेलेला आहे, त्याच्यामुळे अपसाईड आता जो सेकंड ट्रेड आहे. बस मित्रांनो, एक नाही तर दोनच ट्रेड करा, जास्त काही करू नका. अपसाईडच्या ट्रेडसाठी आपण थोडं बघू. 5 पॉईंटचं आपलं फक्त हे आहे स्टॉप लॉस. 95% आपलं टार्गेट. बघू तर मित्रांनो काय. प्रिव्हियस कॅन्डलचाच आपला स्टॉप लॉस राहणार, कारण की दुसरा तर स्टॉप लॉस नाही आहे इथे. मला तरी वाटते आता आपली जी एंट्री आहे ते योग्य आहे. जर स्टॉप लॉस हिट पण झाला तर काय जास्त नाही, आपला 5%,
पैसा पॉईंटचा फक्त हे आहे. टाइम फ्रेम बघा 5 मिनिटाचे. इझिली 94% टार्गेट. कारण की प्रिव्हियस हाय, कालचा जो हाय होता तिथे आपण टार्गेट सेट केलेलं आहे. आज मार्केटनं बराच वेळ या ट्रायंगल पॅटर्नमध्ये कन्फ्यूज केलं होतं. डाऊन साईडचा ट्रेड झाला आणि अपसाईडच्यासाठी आपण मुवमेंट करू. कारण ट्रायंगल पॅटर्न ब्रेक झाला म्हणजे कुठं ना कुठं आता मुवमेंट, म्हणजे पॅटर्नच्या बाहेर आलं मार्केट म्हणजे मुवमेंट मिळते. बघा आपला स्टॉप लॉस हिट होतो की काय. एकदम जवळ आहे मित्रांनो, 2 पॉईंटने वाचलो फक्त. स्टॉप लॉस काही हिट नाही झाला. जर या कॅन्डलचा लो जर हिट झाला समजा, आपला जो स्टॉप लॉस आहे, आपली एंट्री गलत समजून घ्यायचं, इझिली निघून जायचं. ओव्हर ट्रेडिंग काही करू नका. जेवढा प्रॉफिट केला तेवढा गमावून बसता. बघा जी रेड ग्रीन कॅन्डल बनत आहे, अपसाईडच्या डायरेक्शननीच बनत आहे. फक्त पेशन्स महत्वाचा आहे. एक नाही तर 2 ट्रेड एका दिवसासाठी बस झालं मित्रांनो. की आपण एक करतो, मग दुसरा करतो, तिसरा, असं करून करून मित्रांनो ओव्हर ट्रेडिंग होते. आणि मार्केट खरं तर या ओव्हर ट्रेडिंगमुळेच लॉसेस देते. जे नवीन ट्रेडर येतात त्यांना माहिती नसतात, पण तुमचा भाऊ सगळं तुम्हाला सांगेल. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा. मुवमेंट बघत राहा मित्रांनो, फक्त मुवमेंट. मार्केटमध्ये बरेचदा मित्रांनो हिस्ट्री रिपीट होत असते. म्हणजे जे चार्ट पॅटर्न आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट होत असतात. बघा मित्रांनो, छान प्रकारे निफ्टीमध्ये पण बघा, बँक निफ्टीमध्ये पण बघा. आपण जो ट्रेड घेत आहोत, आपलं जे टार्गेट आहे, आपलं जो आहे ते बघा. त्याच्याकडे मुवमेंट, जे सुरुवात, जे थर्ड कॅन्डल आहे ते चांगल्या प्रकारे आपल्या एंट्रीपासून मुवमेंट देत आहे. त्याच्यामध्ये बघा हा हाय पण त्यांनी ब्रेक केला, त्याच्यामध्ये मुवमेंट आहे. 5 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आहे. निफ्टीमध्ये ट्रेड करत आहोत आपण. बघत राहा मित्रांनो. कॅन्डल्स मित्रांनो, जोपर्यंत आपला स्टॉप लॉस हिट होत नाही ना तोपर्यंत भिवू नका. या कॅन्डल्स जे नवीन ट्रेडर असतात त्यांना घाबरण्यासाठी, आता बघा थर्ड कॅन्डल कशी ग्रीन झाली, फोर्थ कॅन्डल अचानक पूर्ण लो डायरेक्ट रेड होऊन जाते. नाही तर असं मार्केट म्हणजे भिवून देते, कन्फ्युजन असं सिच्युएशन तयार करते की नवीन ट्रेडर भिलाच पाहिजे. भिला की एक्झिट होऊन जाते इझिली. त्याच्यामुळे मग इझिली दुसऱ्याला प्रॉफिट. बघा मार्केटमध्ये मुवमेंट आहे. आपला ट्रेड जो आहे तो चांगला योग्य डायरेक्शननं आहे, बरोबर आहे. बघा सेकंड, थर्ड, फोर्थ पण बघा कॅन्डल, त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला आहे. मार्केट छान प्रकारे अपसाईडला जात आहे. 94 95 पॉईंटचं आपलं जे टार्गेट आहे, आपलं पण प्रॉफिट बघा
छान प्रकारे सुरू आहे. मित्रांनो, मी मोबाईलमध्येच ट्रेड घेत असतो आणि लॅपटॉपवरती बघत असतो. माझा विचार चालू आहे की लॅपटॉपला पण माझं जे अकाउंट आहे मी झिरोदा यूज करतो मित्रांनो, ते जोडावं, जेणेकरून माझं लाईव्ह प्रॉफिट पण सर्वांना दिसेल. बघा मित्रांनो, छान प्रकारे कॅन्डल बनलेलं आहे. बस आपलं टार्गेट पण लवकरच अचीव होईल. म्हणजे आपण जो प्लॅन केला होता तो करेक्टच आहे. की जे गॅप दिसत होते आपल्याला, गॅप नव्हती म्हणत ॲक्च्युली, जे कालचा जो प्रिव्हियस होता आहे, आज मार्केट ज्या प्रकारे ट्रायंगल पॅटर्नमध्ये जे ट्रॅप करत होतो त्याच्यातून असं दिसून आलं की मार्केटची मुवमेंट इथे जे अडकलेले लोक आहेत त्यांना काढण्यासाठी होईलच. इझिली त्यांना जर खालीच जायचं असतं मार्केट, इझिली बघा त्यांना एक आणि बस हे दोन दोन रेड कॅन्डल क्रिएट केल्या. कालचा सपोर्ट तिथं आपलं टार्गेट दिलं, लगेच तिथून मार्केट पलटी. परंतु एखाद्या जर नवीन बाहेर आले तिथं, नवीन ट्रेडर काय करतो की बाबा रेड कॅन्डल बनली का करा एंट्री, डबल खाली, लॉस. मार्केटनं तिथून पलटी गेली, बिचारा लॉसमध्ये होतो. इथं पण बघा, खरंच मित्रांनो 5 पॉईंटची आपली फक्त रिक्स आणि प्रॉफिट बघा वाटतच आहे. 94 पॉईंटचा टार्गेट, आणि ते पण निफ्टीमध्ये मित्रांनो. छान प्रकारे आपलं जवळच आहो आपण. फक्त एवढं आहे की मार्केट थोडा वेळ घेते, घाबरू नका, बिंदास. आणि प्रॉफिटच्या हिशोबाने आपला जो हे असतो मित्रांनो टार्गेट, आपला जो स्टॉप लॉस, तो ट्रेल करत जावा. ट्रेल पण कसा करायचा तो मी नक्की नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला सांगेल, जेव्हा मी लाईव्ह येईल इथे. पण बघा निफ्टीमध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा डोजी कॅन्डल क्रिएट होतात तेव्हा तो कन्फर्मेशन एवढंच असतं, एक तर अपसाईड एक तर डाऊन साईड. डोजी कॅन्डलचं मिनिंग असतो असते. बघा आता रेड कॅन्डल झालेली आहे. माझ्याकडे आहे मित्रांनो कॅन्डल स्टिकचं पॅटर्न, कोणाला लागलं तर मला सांगा, मी माझ्या लिंकमध्ये देईल, नाही तर मला व्हॉट्सअप करा. बघा मित्रांनो, फक्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो स्टॉप लॉस लावणं जरुरी आहे. विदाउट स्टॉप लॉस काहीच नाही, शून्य आहे. मग मित्रांनो सर्व ट्रेड करून हे करून ते करून, स्टॉप लॉसनं तुम्ही सेफ राहता. अगोदर मी पण मित्रांनो लावत नव्हतो, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये मी आलो, परंतु जेव्हापासून मला समजलं तेव्हापासून मी प्रत्येकाला सांगत असतो. बघा मित्रांनो, हे पण आपलं बँक निफ्टीचं, निफ्टीमध्ये बघा मला पण मित्रांनो एवढा मोठा व्हिडिओ शूट करायला पॉसिबल होत नाही, परंतु करतो. जे जे शक्य होते ते ते नक्की दाखवतो. एंटर कुठं, एक्झिट कुठं, ह्या मेन गोष्टी आहे मित्रांनो, ह्या शिका. बघा स्टॉप लॉस आणि आपलं टार्गेट पण बघत जा. बघा मित्रांनो, आपलं जे आतापर्यंत आपण जे इथून आलेलो आहेत, आपलं टार्गेट जवळच आहे म्हणा, परंतु या रेड कॅन्डलमुळे आपलं कुठंतरी जो प्रॉफिट असते तो कमी होतो ना. मग अशा सिच्युएशनला काय करतात कोणी कोणी की लगेच एक्झिट, नाही तर काय, तर त्याच्यामुळं आपला जो स्टॉप लॉस असतो ना तो ट्रेल करत जा. म्हणजे 3 ग्रीन कॅन्डल बनल्या आणि फोर्थ जे आहे ते जर एक्झॅक्टली पूर्ण
रेडच बनली म्हणजे तुमचा प्रॉफिट जेवढा केला होता तेवढा चालला जाईल ना. प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो असते तो स्टॉप लॉस ट्रेल करायचा. बघा मित्रांनो, चांगल्या प्रकारे आपलं जे आहे ते बनत आहे. इथं पण डब्ल्यू टाईप पॅटर्न बनत आहे आणि जेवढा वेळ घेईल तेवढे मुवमेंट देईल. बघा मित्रांनो, आपण अपसाईडलाच आहे, अजून डाऊन साईडचं तर अजून काही झालं नाही, परंतु मला तरी असं वाटतं आपलं टार्गेट इझिली अचीव होऊन जाईल. बघा मित्रांनो, चांगल्या प्रकारे कॅन्डल फॉर्मेशन झालेलं आहे आणि वा वा मित्रांनो वा, याला म्हणतात ट्रेड प्लॅन. छान प्रकारे मित्रांनो, इवन आपण टार्गेटच्या जवळ आहोत, अजून टार्गेट मिळालेलं नाही. असं नाही मित्रांनो की एक्झॅक्टली तेच 10-20 पॉईंटची मागे पुढं मुवमेंट जरी असली तर चालते. असं नाही मित्रांनो की कुणाचा चोरून प्लॅन आहे सांगायचं काय. स्वतःचा ट्रेड प्लॅन स्वतः असतो मित्रांनो. आपल्याला जे वाटते आपण तेच सांगतो, बाकीच्यांसारखं नाही मित्रांनो. म्हणजे मार्केटमध्ये दिसतेच मित्रांनो ते, जसा जसा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तशा तशा गोष्टी तुम्हाला दिसल. अगोदर स्टार्टिंगला तर मला मार्केटचं काहीच नव्हतं समजत. कॉल काय आणि पुट काय हे पण नव्हतं माहीत. मार्केट कोणत्या रेंजवर असतं काय असतं हे पण नव्हतं माहीत. परंतु जसा जसा वेळ जाते तसा तसा सगळ्या गोष्टी शिकतो. लॉसेस होतात, भरपूर होतात, परंतु शिकता. म्हणून तर मित्रांनो, आपल्या मराठी तरुणांना, गावातील तरुणांना, खेड्यातील तरुणांना मार्केटबद्दल जागरूक करणं आहे, हीच आपली मोहीम. फक्त स्वतःचा प्रॉफिट झाला पाहिजे असं नाही आपलं उद्दिष्ट. आपल्यासोबत 10 जणांचा सुद्धा झाला पाहिजे. 10 मित्र शिकले पाहिजेत, त्यांना पण शेअर मार्केट काय समजलं पाहिजे. नाही पाहिजे आम्हाला दिवसाच्या 5 एंट्री, आम्हाला एकच एंट्री पाहिजे, पण चांगली पाहिजे. प्रॉफिट आहे ना, संपलं. लॉसेस पण द्यायला आम्ही तयार आहोत, प्रॉफिट पण करायला आम्ही तयार आहोत. फक्त डिसिप्लिन. बघा मार्केट जवळच आहे, टार्गेट पण जवळ आहे. सॉरी, मार्केट नाही, टार्गेट. आपलं इझिली चांगल्या प्रकारे डाऊन साईडचा आता झालेला आहे आणि अपसाईडचा पण आपला ट्रेंड बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे. कंप्लीट झाल्यावर मित्रांनो डायरेक्ट मार्केट लॅपटॉप क्लोज. जेवढा पण प्रॉफिट आहे तेवढा सुद्धा ओव्हर ट्रेडिंगमुळे चालला जातो. मेंटॅलिटी हँग होते, उगाच चिडचिड करून घ्यायला पुरत नाही. त्याच्यामुळे जेवढा प्रॉफिट तेवढं शांत. आपला चांगल्या प्रकारे आपला टार्गेट अचूक झाला असं समजा. बघा मित्रांनो, आपलं जे होतं 5%ची 5 पॉईंटची जी रिक्स आणि 94 पॉईंटचं जो टार्गेट, बघा छान प्रकारे मित्रांनो. फक्त मित्रांनो एंट्री कुठं एक्झिट कुठं हे समजलं ना तर बस. बघा मित्रांनो, 95 पॉईंटचं आपण टार्गेट हे केलं. जेव्हा जेव्हा स्कॅल्पिंग करतो मित्रांनो, 10 नाही तर 20 पॉईंटचीच मुवमेंट मी कॅप्चर करतो. परंतु मी पण स्कॅल्पिंगच करतो म्हणा, परंतु जेव्हा असं मोठे मोठे टार्गेट घेतो तेव्हा मी एका लॉटवरती करतो आणि ट्रेड समजून घेतो की कसं कुठं मुवमेंट झाली. हे बघा मित्रांनो, आता जे रेड कॅन्डल बनत आहे हे असंच कन्फ्यूज करासाठी. लगेच मग एक ग्रीन कॅन्डल बनवून टार्गेट देऊन देईल. जो इथून कन्फ्यूज झाला तो कन्फ्यूजच आहे. त्याच्यामुळं कन्फ्यूज काही होऊ नका, शांततेनं बघा.
झालंच मित्रांनो, आपलं टार्गेट आलंच. एवढी मोठी रेड कॅन्डल जी बनलेली आहे, ग्रीन कॅन्डल. बघू मित्रांनो इथे पण कसं काय. डोजी, वा, अपसाइडच मुवमेंट दिसत आहे. डोजी ब्रेक अजून तर नाही, पण डोजीची मुवमेंट अपसाइडलाच आहे. बघू मित्रांनो. तरी तुम्ही एक्झिट होऊ शकता मित्रांनो इझिली, कारण की आपलं टार्गेट असं नाही की जवळ आपण पोचलो नाही. एक्झॅक्टली मार्केटमध्ये जिद्द केल्या जात नाही मित्रांनो, की एक्झॅक्टली इतकाच प्रॉफिट आणि तेवढाच लॉस, या गोष्टी नाही होत. बघा मित्रांनो, डोजी होत आहे क्रिएट. डोजीची मुवमेंट बघू आपण. डोजीने लो तर ब्रेक नाही केला, परंतु अपसाइड मुवमेंट होत आहे. आणि फायनली मित्रांनो आपला टार्गेट अचीव होत आहे. वा मित्रांनो, वा, छान प्रकारे मित्रांनो आपलं टार्गेट झालेलं आहे आणि आता आपण इथून सेफली एक्झिट होतो. 5 पॉईंटची रिक्स मित्रांनो, आणि 94 पॉईंटचा प्रॉफिट. अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू मित्रांनो.